नमस्कार मंडळी, बळीराजा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। तर आज आपल्या यूट्यूब चॅनलवर बघणार आहोत करंजी घाट। महाराष्ट्रातल्या पुणे अहमदनगर जवळचा हा करंजी घाट आहे। अतिशय वळण आणि जागेवर वळण असलेला, डोंगर असलेला, पवनचक्की असलेला असं आकर्षित करणारा हा करंजी घाट आहे। तर आपण बघितला असेल तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही परत एकदा बघा, आणि ज्यांनी बघितला नसेल त्यांनी अवश्य हा व्हिडिओ बघा। याच्यामध्ये करंजी घाट नेमका कसा आहे, नागमोडी वाट आहे, मोठ्या मोठ्या डोंगरातून हा करंजी घाट तयार झालेला आहे। तर तुम्ही हा रस्ता किती छान आहे आणि करंजी घाट देखील किती सुंदर दिसतो हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर अहमदनगरच्या बाजूला करंजी गाव आहे आणि त्याच्यावरच हे करंजी घाट आहे। आम्ही काल पुण्याला जात होतो आणि पुण्याहून परत येताना, बीडकडे येताना हा आम्ही व्हिडिओ काढलेला आहे। तुम्हाला करंजी घाट दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर महाराष्ट्रातला हा पुणे अहमदनगर जवळचा करंजी घाट आहे। तुम्हाला बघितल्यावर नक्की आवडेल। तुम्ही बघू शकता कशा वळण रस्ते आहेत, खूप जाग्यावरती टर्न आहेत। कधी कधी असं वाटतं की बाबा गाडी समोरच्या गाडीवर टक्कर मारते की काय, म्हणजे असं एकदम जबरदस्त वाटतं। हा खूप टर्न आहेत जाग्यावरती, खूप लोडिंग वाहन देखील चढायला खूप हार्ड आहेत आणि डोंगर देखील बाजूला आहेत। डोंगराच्या खाली जर आपण बघितलं तर शेती देखील आहे। या डोंगरावरती महत्त्वाचं म्हणजे पाणी अडवा पाणी जिरवा हा या ठिकाणी प्रोजेक्ट राबवलेला आहे। तो देखील फार छान दिसतो आणि एकदम मजा येते। ह्या जो काही परिसर आहे ह्याच्यामध्ये फिरायला खूप एकदम पवनचक्की तुम्ही बघू शकता। पावसाळ्यामध्ये तर एकदम असं भारी वातावरण असतं या ठिकाणी। फोटो काढण्यासाठी देखील प्रवासी प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी करत असतात, कारण हिरवाईने नटलेला डोंगर ज्यावेळेस आपण बघतो, घाट ज्यावेळेस बघतो त्यावेळेस तिथली मजा वेगळीच असते। सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत, तरीसुद्धा या डोंगरावरचे हिरवेगार झाडे आपण बघत आहोत। मात्र डोंगर काही हिरवा नाही एवढा, कारण उन्हाळा खूप आहे। यावर्षी पाऊस देखील कमी झालेला आहे आणि त्यामुळे ह्याच्यावरील हिरवळ काहीशी कमी झालेली आहे। तुम्ही बघू शकता किती जाग्यावर टर्न आहेत आणि एकदम असं गाडी चालवायला, तर आम्ही गाडीवर होतो, इतकं मस्त एकदम छान वाटतं गाडी चालवायला देखील। टर्न जाग्यावर आहेत आणि खूप आकर्षित करणारा हा घाट आहे। कसं निसर्गाचं सौंदर्य आपल्याला बघितलं पाहिजे। निसर्ग खूप काही आपल्याला शिकवत असतो आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये थोडंफार राहिलं तर खूप आपल्याला मन मोकळं वाटत असतं। काहीसं डिप्रेशन, ताणतणाव दूर होत असतो आणि कधीतरी आपण अशा ठिकाणी जात असतो मात्र त्याचा आनंद घेत नाही। अशा ठिकाणचा आनंद देखील आपण घेतला पाहिजे, जेणेकरून आपल्याला काही समाधान आपल्या आयुष्यामध्ये लाभत असतं। तर हा डोंगर तुम्ही, हा करंजी घाट एकदा नक्की बघा, खूप छान आहे। तुम्ही जर कधी नगरकडे आलेला असाल तर नक्की तुम्ही हा करंजी घाट बघा। खूप छान आहे हे पूर्ण घाट। एक किमान 10 ते 15 मिनटचा हा घाट आहे। किमान एक 10 ते 15-20 किलोमीटरचा अंदाजे असेल, इतकं काय अंदाजे सांगता येणार नाही, मात्र 10-15 किलोमीटरच्या लांबीचा हा नक्कीच असणार आहे करंजी घाट। खूप छान आहे हे पूर्ण करंजी घाट। आम्ही दाखवण्याचा, मोटरसायकलवर आहोत आम्ही, दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे। खूप छान आहे। पावसाळ्यामध्ये तर खूपच सुंदर दिसतो हा, खूप आकर्षित करतो, विलोभनीय चित्र असतं, एकदम सुंदर असा हा परिसर आहे। तुम्ही जर या ठिकाणाहून कधी प्रवास करत असाल तर नक्की डोळ्याचे पारणं पेटणारा हा करंजी घाट आहे। नक्कीच तुम्हाला बघायला आवडेल। नक्कीच याची सुंदरता तुम्हाला काहीतरी समाधान देईल। खूप छान आहे। रस्ता देखील मस्त आहे, खराब नाही, काही नाही। पवनचक्की देखील तुम्ही बघू शकता वरती, म्हणजे प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी सौंदर्य आपल्याला पाहायला मिळतं आणि याचं सौंदर्य तर खरंच कधी वाढणार, कधीच अजून उठून पावसाळ्यामध्ये याचं सौंदर्य आणखी मोठ्या प्रमाणामध्ये सुंदर दिसतं, कारण इथली हिरवाई जे नटलेले डोंगर असतात आजूबाजूचे ते खूप आकर्षित करतात आणि खूप सुंदर हा नजारा पाहायला मिळतो। तर तुम्हाला हा करंजी घाट नेमका कसा वाटला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आमच्या व्हिडिओला शेअर, लाईक, कमेंट नक्की करा आणि आमच्या बळीराजा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। इथंच थांबूया। जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र, जय हिंद।